नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर भीमराव पिताळे परत एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय. मित्रांनो, क्षेत्र कोणतंही असो, फक्त एक गोष्ट तुमची तिथं गृहीत धरली जाते किंवा एक गोष्ट ज्यामुळे तुमचे छाप त्या क्षेत्रामध्ये पडत असते. एक गोष्ट ज्या गोष्टीमुळं तुम्ही क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रावरती प्रभुत्व मिळवू शकता आणि तीच एक गोष्ट म्हणजे कोणती? तर तो आहे तुमचा संवाद कौशल्य. ती आहे तुमची कम्युनिकेशन स्किल. तर हीच कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी बरेच जण काही कोर्सेस करतात, बरेच जण बुक रिडिंग करतात, बरेच जण मोठमोठे क्लासेस लावतात, पण तरीही त्यांना रिझल्ट मिळत नाही. का? कारण की त्याचं कारण आहे मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही त्या क्लासेसमध्ये जातात, तर तुमचा फोकस एकच असतो. मी कसं माझं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करू, मी कशाप्रकारे माझं जे संवाद आहे तो वाढवू शकतो. तर मित्रांनो, घरी बसल्या बसल्या या व्हिडिओद्वारे तुम्ही छान प्रकारे तुमचा संवाद हा करू शकता आणि नुसताच संवाद करू शकत नाही, तर त्याचे रिझल्ट जे आहे, त्याचं जे आउटकम आहे तेही तुम्हाला पॉझिटिव्ह मिळेल. तर त्यासाठी माझ्या व्हिडिओला पूर्ण बघा आणि नक्की तुमचे कमेंट्स आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात, तर कमेंट्स करायला विसरू नका. मित्रांनो, कम्युनिकेशन म्हटलं की आपल्याला काय वाटतं, ज्यांना जास्त बोलता येतं, जो जास्त बडबड करतो, तोच कम्युनिकेशन स्किलमध्ये माहिर असतो. पण हे साफ चुकीचं आहे मित्रांनो. कम्युनिकेशन स्किलमध्ये फक्त तुम्हाला शब्द जे आहेत 7% यूज करावे लागतात. एक नंबरची गोष्ट जी तुम्हाला मी सांगतोय, तुमचे शब्द आहेत ते फक्त 7% असतात. त्यानंतर तुम्ही कशाप्रकारे व्यक्त होतायत, कशाप्रकारे त्या शब्दांना मांडतायत, त्या गोष्टीला, त्या एक्सप्रेशनला तुम्ही 38 ते 45% किंवा 35 ते 45% हा जो भाग आहे तुमच्या एक्सप्रेशनचा असतो. आणि त्यानंतर 50 ते 55% हा जो भाग आहे तो तुमच्या कम्युनिकेशन स्किलमध्ये तो असतो तुमच्या बॉडी लँग्वेजचा. तर मित्रांनो, तुम्ही एक लक्षात ठेवा, शब्द वाढवले म्हणजे तुम्हाला कम्युनिकेशन छान प्रकारे करता येईल असं मुळीच नाही. तुमचा एक्सप्रेशन कशा प्रकारे असतात, तुमची बॉडी लँग्वेज काय असते, याच्यावरती तुमच्या शब्दांचं महत्त्व, तुमच्या त्या कम्युनिकेशनचं महत्त्व आणि आउटपुट हा अवलंबून असतो मित्रांनो. आणखीन एक, तुम्हाला जर कम्युनिकेशन वाढवायचं असेल तर जास्त त्रास घ्यायची गरज नाही. फक्त इंटरॅक्टिव्ह राहा. जे वयाने, ज्ञानाने, पदाने हे तुमच्यापेक्षा मोठे आहे, त्या लोकांसोबत जास्तीत जास्त संवाद करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुम्हाला त्यांच्याकडनं काहीतरी इन्साईट्स मिळतील आणि ते इन्साईट्स तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या स्वभावामध्ये, तुमच्या कम्युनिकेशनमध्ये इम्प्रूव्ह करू शकता आणि इम्प्लिमेंट करून तुम्ही तुमचं संवाद कौशल्य हे वाढवू शकता. मित्रांनो, असंच आपण आपल्या प्रकारे आपण स्वतः जर ठरवलं तर आपण कोणतीही गोष्ट आपण सहजपणे शिकू शकतो आणि इम्प्लिमेंट करून आपण त्या क्षेत्रामध्ये आपलं प्रभुत्व किंवा आपला जो एक ठसा आहे तो उमटू शकतो. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. नक्कीच तुम्हाला एक छानसा अनुभव येईल आणि अनुभव हीच खरी यशाची सुरुवात असते मित्रांनो. धन्यवाद.